Welcome back friends, myself Anil Chaudhary. Today we are going to learn and discuss about clauses. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लॉज बद्दल माहिती पाहतोय. तर क्लॉजचा अर्थ होतो तो वाक्यखंड. याच्या आधी आपण क्लॉज बद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण त्या ठिकाणी जे सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार पडतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहे. परंतु त्याच्या आधी पुन्हा एकदा आपल्याला क्लॉज म्हणजे काय हे कळलं पाहिजे. की क्लॉजचा अर्थ काय होतो की वाक्यखंड. एक संपूर्ण जे दिलेलं वाक्य असेल, या वाक्यामध्ये जे शब्द असतात आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी एक क्लॉज तयार होतो. मग एक संपूर्ण वाक्यामध्ये एक क्लॉज, ज्याला त्या ठिकाणी मेन क्लॉज म्हणू शकतो आपण, ओळखता आला पाहिजे आपल्याला, किंवा सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये असतात. मग वाक्यात मेन क्लॉज किती आहे किंवा वाक्यात किती सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे हे ओळखण्याची क्रिया आपल्याला आज त्या ठिकाणी आली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, की क्लॉजचा अर्थ काय होतो, तर क्लॉजचा अर्थ होतो वाक्यखंड. मग वाक्यखंड म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड विच फॉर्म्स पार्ट ऑफ सेंटेन्स. जो शब्दांचा समूह सेंटेन्सचा एक भाग बनतो आणि त्या ठिकाणी त्यामध्ये ओळखताना सगळ्यात महत्वाचा भाग येतो की ज्या शब्दांमध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब असेल, सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे, त्याला स्वतःचा वाक्याचा अर्थ आहे, त्याला आपण क्लॉज म्हणतो. म्हणजेच डेफिनेशन कशी आहे? अ ग्रुप ऑफ वर्ड विच फॉर्म्स पार्ट ऑफ सेंटेन्स. इन द सेम वे अ ग्रुप ऑफ वर्ड विच हॅव सब्जेक्ट अँड व्हर्ब. अ ग्रुप ऑफ वर्ड विच हॅव सब्जेक्ट अँड व्हर्ब इज कॉल्ड क्लॉज. त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली क्लॉजची डेफिनेशन. की वाक्य, दिलेले वाक्य, पूर्ण वाक्यामध्ये क्लॉज असतो, म्हणजे वाक्यखंड असतो. दिलेल्या वाक्यामध्ये एक क्लॉज, दोन क्लॉजेस असू शकतात. आता क्लॉजेस मध्ये प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात? देर आर टू टाइप्स ऑफ क्लॉजेस. वाक्यात त्या ठिकाणी वाक्यखंडाचे दोन प्रकार पडतात. वाक्यखंडाचे दोन प्रकार कोणते? तर सरळ सरळ म्हटलं, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? तर मेन क्लॉजला अजून एक नाव आहे, ते माहिती असलं पाहिजे. प्रिन्सिपल क्लॉज म्हणजेच मेन क्लॉज, आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच काय? डिपेंडंट क्लॉज. त्याला आपण उपवाक्य म्हणतो. मेन क्लॉज म्हणजे मुख्य वाक्य. मग आता मुख्य वाक्य काय ओळखता आलं पाहिजे. प्रिन्सिपल क्लॉज, मेन क्लॉज कोणतं आणि सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज कोणतं. दिलेल्या वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतात, किंवा पूर्ण मेन क्लॉज पण असू शकतात, दोन्हीच्या दोन्ही. पण फक्त दोन्हीच्या दोन्ही सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये नसतात. आता जसं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आणि मेन क्लॉज कोणता आहे. एक्झाम्पल जे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रत्येक वाक्यामध्ये एक मेन क्लॉज दिलेला आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे. म्हणून जे वाक्य आहे ते वाक्याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. इफ यू वर्क हार्ड, जर तुम्ही मेहनत केली, यू विल गेट सक्सेस. आपण क्लॉज पाहतोय. मग या क्लॉज मध्ये, क्लॉज पाहताना दिलेलं वाक्य सेंटेन्समध्ये क्लॉज म्हणजे काय? वाक्यखंड. कोणता क्लॉज आलेला आहे सेंटेन्समध्ये, कोणता क्लॉज आलेला आहे. मग तो मेन क्लॉज आहे, तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे का, हे ओळखायचं आपल्याला. तर सबऑर्डिनेट क्लॉज कोणता असतो आणि मेन क्लॉज कोणता असतो? मेन क्लॉज म्हणजे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, लक्षात घ्या डेफिनेशन आहे. मेन क्लॉज कोणाला म्हणतो आपण? की ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे, त्या क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ आहे, त्याला आपण मेन क्लॉज म्हणतात. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? म्हणजे ज्या क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे, परंतु अर्थासाठी मेन क्लॉज वरती त्याला डिपेंड राहावं लागतंय, अवलंबून राहावं लागतंय, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखताना त्या क्लॉजची सुरुवात ही सबऑर्डिनेटिंग कंजक्शनने होते. मग सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कोणकोणते? जसं वाक्यामध्ये व्हेन, एज सून एज, नो सुनर डॅश डॅश दॅन, हार्डली डॅश डॅश वेन, त्यानंतर इफ, अनलेस, दो, अल्दो, नंतर बिकॉज, सो डॅश डॅश दॅट, सो दॅट. हे कंजक्शन आहेत की ज्या वाक्यात किंवा ज्या क्लॉज मध्ये ते आल्यानंतर क्लॉजच्या सुरुवातीपासून कंजक्शन पासून ते शेवटपर्यंतचा भाग हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आणि ज्या क्लॉज मध्ये कंजक्शन नाहीये, परंतु सब्जेक्ट व्हर्ब आहे, स्वतःचा अर्थ पूर्ण आहे, त्याला आपण मेन क्लॉज असं म्हणतो. आता मेन क्लॉज ओळखता येतो आपल्याला आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखता येतोय. वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता पाहूया आपण. इफ यू वर्क हार्ड यू विल गेट सक्सेस. आता यू विल गेट सक्सेस या वाक्यात कंजक्शन नाही, म्हणून ते वाक्य मेन क्लॉजचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या वाक्यात यू हा करता आहे आणि विल गेट हे मेन, त्या ठिकाणी विल सहाय्यकारी क्रियापद, गेट मेन व्हर्ब आहे, म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब आहे,
जरी सब्जेक्ट आणि व्हर्ब असला तरी तो पूर्ण मेन क्लॉज असतो. यू विल गेट सक्सेस हा मेन क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे वाक्यातला? इफ यू वर्क हार्ड. इफ पासूनचं वाक्य तर हार्ड पर्यंतचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे. याला अंडरलाईन करायला सांगितलं आहे. अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज इफ यू वर्क हार्ड. आता इफ हे कंजक्शन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. शिवाय कंजक्शन सुरुवातीला आले तिथून तर हार्ड पर्यंत अंडरलाईन करायचं आहे आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज शेजारचा मेन क्लॉज. सेकंड एक्झाम्पल, एज सुन एज आय सॉ अ स्नेक आय रॅन अवे. आता एज सुन एज हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे आणि स्नेक पर्यंतचं सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य. मेन क्लॉजचं कोणतं आहे? आय रॅन अवे, मी पळून गेलो. याला वाक्याला अर्थासाठी शेजारच्या वाक्यावर अवलंबून राहायची गरज नाही, परंतु एज सुन एजचं वाक्य जे आहे त्याला या वाक्यावरती अवलंबून राहावं लागतंय. आय रॅन अवे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, मेन क्लॉज वाक्याचा आहे, पूर्ण अर्थ त्याला आहे. आता एज सुन एज आय सॉ अ स्नेक, मी साप पाहिला ना पाहिला तोच, याचा अर्थ अवलंबूनच आहे शेजारच्या वाक्यावर. मी साप पाहिला ना पाहिला तोच, मी काय केलं हे अर्थ पाहिजे असेल तर शेजारचं वाक्य आय रॅन अवे, मी पळून गेलो, हे पूर्ण वाक्य आहे म्हणून तो मेन क्लॉज आहे. तो वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतो. मग मेन क्लॉज ओळखताना सब्जेक्ट आणि वर्ब असेल, स्वतःचा अर्थ असेल तर त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. सब्जेक्ट आणि वर्ब आहे परंतु सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहे आणि त्याला आपण वाक्यात सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो किंवा त्याला डिपेंडंट क्लॉज असं सुद्धा नाव आहे. डिपेंडंट म्हणजेच काय? जो दुसऱ्या वाक्यावर अर्थासाठी अवलंबून राहतो त्याला डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं ज्या वाक्यात इफ हे कंजक्शन होतं किंवा अनलेस कंजक्शन असू शकतं. त्यानंतर एज सुन एज, व्हेन, हार्डली व्हेन, नो सुनर दॅन हे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहे. थर्ड एक्झाम्पल त्या ठिकाणी पहा, ही फेल्ड इन एक्झाम बिकॉज ही वॉज इल. ही फेल्ड इन एक्झाम बिकॉज ही वॉज इल, तो परीक्षेत नापास झाला कारण तो आजारी होता. आता पहिल्या दोन वाक्यांमध्ये काय आलं? पहिल्या दोन्ही वाक्यांमध्ये सबऑर्डिनेट कंजक्शन सुरुवातीला होतं म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज पहिला होता आणि मेन क्लॉज मागे होता. या वाक्यात मेन क्लॉज पुढे दिलेला. आता ही फेल्ड इन एक्झाम पूर्ण अर्थ असलेलं वाक्य, ही सब्जेक्ट फेल्ड मेन वर्ब. ही फेल्ड इन एक्झाम हा पूर्ण अर्थ असलेला क्लॉज आहे म्हणून तो मेन क्लॉज आहे. आणि बिकॉज पासून अंडरलाईन करायचं शेवटपर्यंत तो डिपेंडंट क्लॉज आहे. बिकॉज ही वॉज इल, कारण तो आजारी होता, हा डिपेंडंट क्लॉज आहे किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बिकॉज हे कंजक्शन सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता 3 एक्झाम्पल्स आपण पाहिले, त्या व्यतिरिक्त बाकीचे सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स तुम्ही लक्षात ठेवायचे. महत्वाचा भाग असा आहे की सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यात ओळखल्यानंतर तो सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, म्हणजे तो नाउन क्लॉज आहे का, तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे का, तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून एक महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवायचा आहे की देअर आर 3 टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये 3 प्रकारचे सबऑर्डिनेट क्लॉज येतात. पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा ऍडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा ऍडव्हर्ब क्लॉज. नाउन क्लॉज डज द फंक्शन ऑफ नाउन. सर्वात महत्वाची डेफिनेशन लक्षात ठेवा. नाउन क्लॉज डज द फंक्शन ऑफ नाउन. संपूर्ण नाउन क्लॉज नाउनच त्या ठिकाणी फंक्शन करतो. नाउन क्लॉज डज द फंक्शन ऑफ नाउन. Adjective clause does the function of adjective and adverb clause does the function of adverb. म्हणजे adjective clause वाक्यामध्ये adjectiveचं फंक्शन करतो. adjectiveचं काय काम आहे वाक्यामध्ये की gives more information about noun. नाउनचं फंक्शन काय वाक्यामध्ये की तो सब्जेक्टचं काम करतो, ऑब्जेक्टचं काम करतो. त्यानंतर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असेल, हे फंक्शन नाउनचं आहे आणि तेच फंक्शन नाउन क्लॉजचं वाक्यामध्ये असणार. म्हणून हा टॉपिक लक्षात ठेवताना आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायला पाहिजे की 3 प्रकारचे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ते अंडरलाईन परीक्षेमध्ये करायला सांगितलं जातं की अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड आयडेंटिफाय इट्स टाईप. मग आता तुम्हाला कंजक्शन असेल, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असेल आणि शेवटपर्यंत जिथपर्यंत क्लॉजचा वाक संपतो पहिला तिथपर्यंत अंडरलाईन करायचं आणि तो सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन केल्यानंतर आयडेंटिफाय इट्स टाईप, त्याचा प्रकार ओळखा. नाउन क्लॉज आहे का, तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का तो ऍडव्हर्ब क्लॉज आहे, ते ओळखायचं आणि तिथे लिहायचं की हा नाउन क्लॉज, हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज, हा ऍडव्हर्ब क्लॉज असं ओळखता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्सची जी लिस्ट आहे ती जर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल आणि जर त्या सबऑर्डिनेटिंग कंजक्शनच्या लिस्ट प्रमाणे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्या व्यतिरिक्त आपण सेपरेटली प्रत्येक क्लॉजची माहिती घेणार आहे. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज यांची माहिती घेणार आहे. कंजक्शनची लिस्ट त्या ठिकाणी आहे. नाउन क्लॉज मध्ये कोणते सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स येतात तर दॅट,
पहिलं कंजक्शन दॅट, विच अँड हाऊ. जास्त करून या 3 कंजक्शनचा उपयोग केला जातो. दॅटचा जास्त उपयोग असतो, त्या व्यतिरिक्त विच आणि हाऊ पण आहे. काही कंजक्शन आपल्याला नाउन क्लॉज मध्ये पाहायला मिळतील, तेच कंजक्शन आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये पाहायला मिळतील, तेच कंजक्शन आपल्याला ऍडवर्ब क्लॉज मध्ये पाहायला मिळतील. पण त्याचं वाक्यामध्ये जे फंक्शन असेल त्याच्यावरतून ओळखायचं, तो नाउन क्लॉजचं फंक्शन करतो का, तर तो नाउन क्लॉज. जर तो नाउनचं काम करत असेल तर तो नाउन क्लॉज. जर एखादा त्या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग क्लॉज दिलेला आहे, तो ऍडजेक्टिव्हचं काम करत असेल, ऍडजेक्टिव्ह क्लॉज होईल. आणि जर समजा अंडरलाईन केलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा ऍडवर्बचं काम करत असेल तर तो ऍडवर्ब क्लॉज असेल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाउन क्लॉज साठी वापरले जाणारे आपण त्या ठिकाणी कंजक्शन पाहिले. दॅट प्रमाणे विच हे कंजक्शन सुद्धा नाउन क्लॉज मध्ये येतं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज साठी वापरले जाणारे कंजक्शन्स कोणकोणते, तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज साठी हू हे कंजक्शन वापरलं जातं, विच वापरलं जातं, हुम, हुज आणि दॅट या कंजक्शनचा उपयोग करून ऍडजेक्टिव्ह क्लॉज तयार केला जातो. आणि तिथून अंडरलाईन करायचं शेवटपर्यंत. ऍडवर्ब क्लॉज साठी वापरले जाणारे कंजक्शन कोणकोणते, तर ऍज, एज सुन एज, व्हेन या कंजक्शनचा वापर करतात. व्हेनेवर हे पण कंजक्शन वाक्यामध्ये येतं. टाइम दर्शवणारे शब्द आहेत सगळे. ऍज, व्हेन, एज सुन एज, नो सुनर डॅश दॅन, हार्डली व्हेन या कंजक्शनचा उपयोग त्या ठिकाणी आपण ऍडवर्ब क्लॉज साठी वापर करतात. अजून काही कंजक्शन्स आहेत की जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे टाइम दर्शवणारे कंजक्शनच्या व्यतिरिक्त इफ, अनलेस हे कंडिशन दर्शवणारे कंजक्शन्स आहे. दो, ऑल्दो, इवन इफ हे कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कंजक्शन आहे. बिकॉज हे रिझन दर्शवणारे कंजक्शन आहे. सो दॅट हा त्या ठिकाणी वाक्यात आपल्याला कंजक्शनचा वापर करता येतो. सो दॅट दॅट हा सुद्धा कंजक्शन वाक्यात ऍडवर्ब क्लॉज आहे हे ओळखता येईल. नाउन क्लॉजची माहिती घेऊया आपण. नाउन क्लॉज काय करतो वाक्यामध्ये, तर नाउन क्लॉज डज द वर्क ऑफ नाउन. ज्या दिलेल्या वाक्यामध्ये जो सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउनचं काम करत असेल तर त्याला नाउन क्लॉज असं म्हणतात. आता नाउनचं काम काय वाक्यात, फीचर्स काय किंवा नाउनचं फंक्शन काय, तर आपल्याला माहिती की सब्जेक्टचं काम करतो नाउन, ऑब्जेक्टचं काम करतो. त्याच्या व्यतिरिक्त वाक्यामध्ये जे काम आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे. मग आपण एकेका पद्धतीने माहिती घ्या की नाउन क्लॉज जो आहे तो नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणजे क्रियापदानंतर वाक्यातला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर व्हर्ब, व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हटलं तर व्हर्ब नंतर येणारा शब्द जो असेल तो नाउन असेल आणि तो नाउन म्हणून त्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो. क्रियापदानंतर येणाऱ्या शब्दांचा ग्रुप जर त्या वाक्यामध्ये नाउनचं काम करत असेल तर त्याला नाउन क्लॉज असं म्हणतात. एक्झाम्पल पहा. आय नो, मला माहिती. वाक्यातला आय सब्जेक्ट आहे आणि नो व्हर्ब आहे. हा मेन क्लॉज वाक्यातला आहे. आय नो हा संपूर्ण मेन क्लॉज आहे म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज आहे, मुख्य क्लॉज आहे. आता सबऑर्डिनेट क्लॉज कोणता वाक्यातला, दोनच शब्द मेन क्लॉज, दोन शब्दांचा ग्रुप जो समूह आहे तो त्या ठिकाणी पूर्ण अर्थ देतो. कंजक्शन नाही, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन नाही, म्हणून त्या ठिकाणी ते मेन क्लॉज आहे. आय नो हा वाक्यातला मेन क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, व्हेअर आय लिव्ह हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे वाक्यातला. आणि हा ऑब्जेक्टचं काम करतोय, व्हर्ब ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी. मग व्हर्ब ऑब्जेक्टचं जो काम करणारा आहे क्रियापदानंतरचा भाग हा व्हेअर आय लिव्ह पासून अंडरलाईन करायचं सबऑर्डिनेट क्लॉज आहे व्हेअर आय लिव्ह. आणि टाईप ओळखा, नाउन क्लॉज आहे का, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, ऍडवर्ब क्लॉज आहे, तर हा कोणता आहे, नाउन क्लॉज, कारण तो ऑब्जेक्टचं काम करतोय. ही नोज व्हेअर आय लिव्ह. ही नोज इट असं म्हटलं, इट हा शब्द रिप्लेस करतो नाउन क्लॉजला. इट हा शब्द नाउन क्लॉजला रिप्लेस करतो, म्हणून तो ओळखताना इटने रिप्लेस करता आला तर ओळखून घ्यायचं की हा नाउन क्लॉज आहे. काय, ही नोज इट, त्याला ते माहिती आहे. म्हणजे काय, ते माहिती म्हणजे काय, व्हेअर ही लिव्ह किंवा व्हेअर आय लिव्ह. सेकंड, आय डिड नॉट अंडरस्टँड, मला कळलं नाही, व्हॉट आय शुड डू, मी काय करायला पाहिजे. आता आय डिड नॉट अंडरस्टँड या वाक्यातलं हे मेन क्लॉज आहे. सब्जेक्ट आणि व्हर्ब दिलेलं आहे, पूर्ण अर्थ आहे, मेन क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, व्हॉट आय शुड डू, याला अंडरलाईन करायचं आणि लिहायचं नाउन क्लॉज. थर्ड एक्झाम्पल पहा. दे नो व्हाय आय एम ऍबसेंट टुडे, त्यांना माहिती की मी का गैरहजर आहे. दे नो हा मेन क्लॉज आहे. दे सब्जेक्ट, नो व्हर्ब. अंडरलाईन करताना त्याला अंडरलाईन करून लिहिलं मेन क्लॉज तरी चालेल. अंडरलाईन करून पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे व्हाय आय एम ऍबसेंट टुडे, याला अंडरलाईन करा आणि लिहा नाउन क्लॉज. असे बी लिहू शकता नाउन क्लॉज लिहिताना, नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, पण इतकं लिहिण्याची गरज नाही, नाउन क्लॉज लिहिलं तरी चालेल.
सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो नाउन क्लॉज त्याला रिप्लेस करतो इट, आणि म्हणून दे नो इट असं म्हणू शकता. ते त्याला माहिती, काय माहिती, व्हाय आय एम ऍबसेंट टुडे, हे उत्तर मिळतं आपल्याला. इट शब्द उत्तर देतो. या पद्धतीने आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता नाउन क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल पहा. द डॉक्टर सेड टू मी दॅट यू आर व्हेरी ओल्ड. द डॉक्टर सेड टू मी हा मेन क्लॉज वाक्यातला. ह्या वाक्यात कोणत्याही प्रकारचं हा जो क्लॉज दिलेला आहे त्यात कोणत्याही प्रकारचं कंजक्शन नाही. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, दॅट यू आर व्हेरी ओल्ड. दॅट कंजक्शन आलेलं आहे. दॅट पासूनचा जो क्लॉज आहे तो वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओळखताना नाउन क्लॉज आहे. दॅटने वाक्य जोडलेले ते नाउन क्लॉज आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय फिअर दॅट यू विल ब्लेम मी. मला अशी भीती होती की तुम्ही मला ब्लेम कराल, दोष द्याल. आय फिअर मेन क्लॉज, सब्जेक्ट व्हर्ब आहे, मेन क्लॉज हे पूर्ण अर्थ आहे. दॅट पासूनचं वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज. लिहिताना त्याच्या खाली यायचं नाउन क्लॉज, दॅट यू विल ब्लेम मी. पुन्हा एकदा, आय फिअर इट, मला त्याची भीती होती. आय फिअर इट, मला त्याची भीती होती. कशाची, दॅट यू विल ब्लेम मी. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. आय नो, मला माहिती आहे, दॅट शी इज अ टीचर. मला हे माहिती की ती शिक्षिका आहे. आता आय नो वाक्यातला पुन्हा एकदा मेन क्लॉज. दोनच शब्द आहे, सब्जेक्ट वर्ब असेल तर तो मेन क्लॉज, सब्जेक्ट पण आहे वर्ब पण आहे तर मेन क्लॉज. ठीक आहे. त्यानंतर दॅट पासून दॅट आलेलं आहे, कंजक्शन आहे, सबऑर्डिनेट कंजक्शन आहे, त्याला अंडरलाईन करा शेवटपर्यंत. आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज आहे का नाउन क्लॉज आहे. तर हा नाउन क्लॉज आहे दॅटचा. दॅटचा नाउन क्लॉज का बरं आहे, पुन्हा एकदा तो फंक्शन करतोय कोणतं, ऑब्जेक्टचं. आय नो इट ऑब्जेक्टचं फंक्शन करतोय. आय नो मला माहिती म्हणजे वाटणीचं उत्तर मिळतं. व्हॉट डू आय नो, मला काय माहिती आहे, प्रश्न विचारला वाटणे तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं. दॅट शी इज अ टीचर, तर हे ऑब्जेक्ट मिळालं. आणि म्हणून त्या ठिकाणी नाउन क्लॉज ऑब्जेक्टचं काम करतोय. त्याप्रमाणे ओळखता आलं पाहिजे की हा नाउन क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाउन क्लॉजचा आपण पहिला भाग पाहतोय. त्यानंतर फंक्शन पाहिलं ऑब्जेक्टचं, आता सब्जेक्टचं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. नाउन क्लॉज काय करतो तर क्रियापदाचं सब्जेक्टचं काम करतो की तो वाक्यातला कर्ता असतो. जसं आपण पाहिलं की एखाद्या मुलाचं नाव असेल दीपक, सुनील, सुहास, हे सब्जेक्ट म्हणून वाक्यात वापरतो आपण. किंवा एखादं प्रॉपर नाउनच असेल असं नाही, कॉमन नाउन पण असेल, मग कॉमन नाउन सब्जेक्टचं बी काम करतो वाक्यात. मग प्रोनाउन पण सब्जेक्टचं काम करतात. तर नाउनचं फंक्शन आहे सब्जेक्ट. जसं आपण पाहिलं नाउनचं फंक्शन होतं ऑब्जेक्ट. आता नाउनचं फंक्शन पाहतोय आपण सब्जेक्ट. मग जर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी नाउन काम करतो आणि तो संपूर्ण शब्दांचा ग्रुप असेल, शब्दांचा समूह असेल, तर त्याला आपण काय म्हणतो की नाउन क्लॉज. एक शब्द असेल तर नाउन, आणि शब्दांचा पूर्ण समूह नाउनचं काम करत असेल किंवा कार्य करत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी नाउन क्लॉज असं म्हणतो. एक्झाम्पल पहा. व्हॉट शी सेड सरप्राईज मी. आता सरप्राईज मी हे इतर शब्द वाक्यातले आणि व्हॉट शी सेड हा नाउन क्लॉज आहे. ह्याला पुन्हा रिप्लेस करता येईल आपल्याला इटने. इट सरप्राईज मी, त्या गोष्टीने मला आश्चर्यचकित केलं. इट हा शब्द कोणासाठी आला, नाउन क्लॉज साठी आलेला आहे, म्हणजे तो वाक्यातला नाउन क्लॉज आहे. सेकंड एक्झाम्पल पहा की जे त्या ठिकाणी सब्जेक्टचं काम करते. व्हॉट ही टोल्ड वॉज राईट. व्हॉट ही टोल्ड, त्याने जे काही सांगितलं, व्हॉट ही टोल्ड हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. आणि इट वॉज राईट असं आपण घेऊ शकतो. म्हणजे तो त्या ठिकाणी काय झालं, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. कोण, नाउन क्लॉज. सब्जेक्ट ऑफ द वर्ब नाउन क्लॉज. आणि नाउन क्लॉज कोणतं, व्हॉट पासून तर दिलेलं वाक्य जे आहे त्यात ओळखता आलं पाहिजे आपल्याला कुठपर्यंत नाउन क्लॉज आहे. व्हॉट शी सेड हा नाउन क्लॉज, व्हॉट ही टोल्ड हा नाउन क्लॉज. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्रमाणे काम करणारा वाक्यातला नाउन क्लॉज पहिला आपण. आता बघूया ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. नाउन क्लॉज काम करतो ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन वाक्यात असेल तिथून त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही लॉफ्ड, तो हसला. सब्जेक्ट आणि व्हर्ब आहे, हा वाक्यातला मेन क्लॉज आहे. ऍट व्हॉट आय हॅड डन हा त्या वाक्यातला काय आहे की नाउन क्लॉज आहे. कुठून आता अंडरलाईन करणार, व्हॉट पासून नाही अंडरलाईन करणार आपण. तर ऍट व्हॉट म्हणजे का, तर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन आहे. तर व्हर्ब नंतर जो संपूर्ण तो या ठिकाणी जो दिलेला क्लॉज आहे, व्हर्ब नंतर दिलेला संपूर्ण क्लॉज हा नाउनचं काम करतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी शब्दांचा समूह ग्रुप आहे, त्याला आपण काय म्हणणार, नाउन क्लॉज. शब्दांचा समूह आहे म्हणून त्याला काय म्हणणार, नाउन क्लॉज. आणि ते ओळखताना आपण जास्त डीप मध्ये जाऊन ओळखलं तर प्रिपोजिशन दिलेलं आहे म्हणून म्हणताना ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असं पण म्हणाल. किंवा सरळ सरळ तुम्ही ऍट पासून तर डन पर्यंत अंडरलाईन केलं आणि लिहिलं की नाउन क्लॉज तरी पण चालेल.
ही लॉक वाक्यातला त्या ठिकाणी जो भाग दिलेला आहे ही लॉक मेन क्लॉज आहे आणि नाउन क्लॉज कोणता आहे ऍट व्हॉट आय हॅड डन हा वाक्यातला नाउन क्लॉज आहे. सेकंड एक्झाम्पल पहा शी डिड नॉट पे अटेन्शन तिने लक्ष दिलं नाही हे वाक्यातलं मेन क्लॉज. शी डिड नॉट पे अटेन्शन सब्जेक्ट आहे मेन व्हर्ब आहे स्वतःला अर्थ आहे. प्रेपोजिशन दिले आणि तिथून त्या ठिकाणी नाउन क्लॉजला सुरुवात झाली. अंडरलाईन करताना प्रेपोजिशन पासून तर शेवटपर्यंत अंडरलाईन करायचं आहे. व्हॉट आय सेड पर्यंत त्या ठिकाणी तो नाउन क्लॉज आहे आणि या पद्धतीने हा तिसरा त्या ठिकाणी नाउन क्लॉजचा प्रकार पाहिला. चौथा आपण नाउन क्लॉज मध्ये भाग पाहतोय नाउन क्लॉज कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब. तर क्रियापदानंतरचे इतर जे शब्द आहे ते वाक्य पूर्ण करतात त्याला आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब म्हणतात. ते फंक्शन त्या ठिकाणी नाउनचं असेल आणि तो ग्रुप शब्दांचा समूह असेल म्हणून त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो. जसं एक्झाम्पल दिलं आता लाईफ इज वाक्यात त्या ठिकाणी पहा लाईफ इज व्हॉट वी मेक ऑफ इट. आता या वाक्यात त्या ठिकाणी क्रियापदानंतरचे शब्द त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे म्हणून क्रियापद कोणतं आहे वाक्यातलं इज आणि व्हॉट वी मेक ऑफ इट हे वाक्यातलं नाउन क्लॉज आहे. थर्ड एक्झाम्पल पाहिलं आपण याच्यातलं. त्यानंतर माय बिलीफ इज माझा विश्वास असा आहे की. आता काय विश्वास आहे वाटणे प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर मिळतंय आणि म्हणून वाक्यातलं दॅट पासूनचं वाक्य हे नाउन क्लॉजचं आहे आणि ते कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब आहे. क्रियापदानंतरचे शब्द इतर शब्द वाक्य पूर्ण करतंय. माय बिलीफ इज दॅट हार्डवर्क ब्रिंग्स सक्सेस. माय बिलीफ इज दॅट हार्डवर्क ब्रिंग्स सक्सेस म्हणून या वाक्यातलं दॅट पासून तर सक्सेस पर्यंतचं नाउन क्लॉज आहे त्याला अंडरलाईन करायचंय नाउन क्लॉज. विद्यार्थी मित्रांनो आपण नाउन क्लॉज ओळखताना सब्जेक्ट म्हणून ओळखलं ऑब्जेक्ट म्हणून ओळखलं. आता त्या ठिकाणी आपण कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब किंवा प्रिपोजिशनच्या स्वरूपातलं त्या ठिकाणी विथ पाहिलेलं आहे. हा जो टॉपिक होता हा आजचा नाउन क्लॉज विद्यार्थ्यांना खूप कठीण वाटणारा टॉपिक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नाउन क्लॉज कळतच नाही. सोपी गोष्ट आहे की नाउनचं फंक्शन आपल्याला माहिती की ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा आपण पाहिलं की कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब असेल किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल हे त्या ठिकाणी फंक्शन नाउनचं आहे. सेम फंक्शन हे नाउन क्लॉजचं असतं फक्त नाउन क्लॉज मध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स असतात शब्दांचा समूह असतो त्यामध्ये कंजक्शन येतं आणि जे कंजक्शनची लिस्ट आपण नाउन क्लॉज मध्ये पाहिली ती कंजक्शनची लिस्ट लक्षात ठेवा. त्या व्यतिरिक्त तो नाउन क्लॉज इटने रिप्लेस करता येतो. ही पण त्या ठिकाणी ओळखण्याची सोपी खूण आहे की त्याच्यावरून ओळखता येतं की हा त्या ठिकाणी नाउन क्लॉज आहे. कारण ऍडजेक्टिव्ह क्लॉज इटने रिप्लेस करता येत नाही ऍडव्हर्ब क्लॉज रिप्लेस करता येत नाही आपल्याला पण नाउन क्लॉज इटने रिप्लेस करता येतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे ओळखता येईल की हा नाउन क्लॉज आहे. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा टॉपिक आहे परंतु विद्यार्थ्यांना याची माहिती डिटेलमध्ये नसल्या कारणाने हा विद्यार्थ्यांसाठी कठीण होतो आणि म्हणून आपण आपल्या मित्रांसोबत याला व्हिडिओला शेअर करा. त्यांनाही सांगा की नाउन क्लॉज हा इतका सोपा टॉपिक आहे. आपण विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्यानंतर त्याला लाईकही करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब आजपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. यू लिसन दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली. थँक्स अ लॉट.